एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आता आहे सॅटरडे आणि मी आणि रिंकू म्हणजे माझी छोटी भाऊजाई आम्ही दोघं मिळून आहे ना आज मेथीचे लाडू बनवणार आहेत. आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता. तर बघा आता आम्ही दोघं जण होतो म्हणून पटापट आम्ही सगळी तयारी करून घेतली. आणि मेथीचे लाडू तर सगळ्यांनाच माहिती किती पौष्टिक असतात महिलांसाठी. ते पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखी पचन सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जातात हे. आणि हे मेथीचे लाडू ना मी तेलात बनवणार आहे, कारण आमच्या खानदेशमध्ये तेलातच बनवतात. तुपात पण बनवतात काही बरेच लोक, पण मी तेलातच बनवणार आहे. आणि तेलातच त्याची चव छान लागते, म्हणजे ओरिजिनल गावाकडची चव येते त्याला. तर बघा एका परातीत काय केलं आहे मी आता सगळं बघा. हे शिंगाडा पीठ आहे, खोबरं भाजून घेतलं, काजू बदाम सगळं, खारीक, जे काही शिंगाड्याचं पीठ जे काही मला टाकायचं होतं ना सगळं एका परातीत मी काढून घेतलं आणि एका मंद गॅसवर असं भाजून घेतलं. आणि त्यानंतर बघा रिंकू तिकडे ना गव्हाचं पीठ भाजते आणि मेथी भाजायची नाही, कारण मेथी जर भाजली ना तर ती जास्त कडू लागते. आणि ही बघा ही आळीव आहे, ही पण भाजून हिला थंड करून मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची. आता एका साईडला ही रिंकू बघा हे भाजते पीठ गव्हाचं, तोपर्यंत मी एका साईडला तळून घेते डिंक. म्हणजे कसं पटापट आमची दोघींची कामं होऊन जातील. नंतर कसं मग एकटी राहिली असती मी तर मी एवढं नसतं म्हणजे हे केलं. पण आता रात्रीचे वाजले होते 1 वाजता. रात्रीच्या मनात आलं मॅडमच्या आमच्या की आपण लाडू बनवू म्हणून. तर पीठ आधीच रेडी होतं, माझं सामान पण आणून ठेवलं होतं, मी फक्त बनवायचं होतं. तर बघा आता गूळ घेतला आहे मी. पाव किलो मेथी, पाव किलो गव्हाचं पीठ नाही, अर्धा किलो गव्हाचं पीठ, 1 ते 1.5 किलो गूळ घेतला आहे. 1.5 किलो गूळ, पाव किलो डिंक आणि पाव किलो काजू बदाम, फ्लॅक्स सीड्स असं सगळं घेतलेलं आहे मी. जे 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 काही तुम्हाला खारीक पावडर वगैरे जे काही तुम्हाला टाकायचं असेल ते ड्रायफ्रूट्स वगैरे ते आपल्या अंदाजाने आपण टाकू शकतो. तर बघा आता सगळ्यात आधी काय केलं आहे मी, असं मोठं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात तेल गरम करायला ठेवायचं. आणि हा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला वितळवायचा याच्यामध्ये. तर बघा, आणि गूळ टाकताना फक्त एक सावधानी घ्यायची की गूळ आहे ना व्यवस्थित असं टाकायचं हळूहळू, कारण नाही तर कसं तेल अंगावर उडतं. बघा एका साईडने व्यवस्थित टाकायचा तो. ही एक काळजी घ्यायची महत्त्वाची टिप म्हणजे गूळ टाकताना खूप केअरफुली कामं करायची, नाही तर डायरेक्ट असं अंगावर उडून येतं सगळं. तर बघा मी कशा पद्धतीने हळूहळू आधी थोडासा टाकला आणि नंतर मग असं हळूहळू व्यवस्थित टाकायचा, म्हणजे तो आपल्याला काही इजा होणार नाही, दुखापत होणार नाही. आणि आता हा फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे काहीच करायचं नाही आहे. त्याचा बघा गूळ वितळतो ना तोपर्यंत आता एक मोठी अशी हे घेतली आहे मी भांडं. त्याच्यामध्ये काय करायचे, ड्रायफ्रूट्स होते, काजू बदाम, डिंक, हे सगळं मिक्स करायचं. शिंगाडा पीठ, मग खोबरं, हे बघा असं सगळं मिक्स करायचं एका मोठ्या भांड्यामध्ये. म्हणजे कसं ते पटकन मिक्स करता येतं आपल्याला व्यवस्थित आणि जास्त वेळ पण लागत नाही. आणि गव्हाचं पीठ आणि मेथी पण बघा मी एकत्र मिक्स करून ठेवली होती भाजल्यानंतर. मेथी फक्त भाजायची नाही, फक्त गव्हाचं पीठ भाजायचं आणि असं मिक्स करायचं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर आम्ही काय करतो दोघीजणी बघा, आधी याच्याने केलं तर होत नव्हतं, तर असं व्यवस्थित हाताने मिक्स करायचं त्याला, म्हणजे कसं सगळीकडे सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स होतात. आता बघा असं हळूहळू एका साईडने गुळाचा पाक टाकायचा त्याच्यात. गव्हाच्या सगळं जे मिक्स केले ना आपण पीठ वगैरे त्याच्यामध्ये असा गुळाचा पाक टाकायचा हळूहळू आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं त्याला. बघा हे सगळं मिक्स झाल्यानंतर बघा सगळ्यात पौष्टिक आणि सगळ्या गुणांनी भरलेले असे मेथीचे लाडू असतात. खास करून ते थंडीमध्ये जास्त केले जातात. आणि थंडीमध्ये याचं खाण्याचं प्रमाण म्हणजे कसं, रोज सकाळी 1 लाडू आपण खाल्ला ना त्याच्यावर 1 ग्लास दूध घेतलं की मग टेन्शन नाही दिवसभर. आणि एनर्जी पण भरपूर. आणि कंबरदुखी, पाठदुखी, हे सगळे सांधेदुखी ह्या लोकांना तर खूप युजफुल असतात. म्हणून मेथीचा लाडू खरंच हिवाळ्यात खाल्ला पाहिजे, सगळ्यात पौष्टिक असतं ते. आता मी आधी उडीद डाळीचे लाडू बनवले होते, ते संपले आमचे.
मग आता मेथीचे बनवते आणि दरवर्षी दोघं लाडू आम्ही बनवतो. कारण कसं आहे सकाळी सकाळी एक खाल्लं ना मग टेन्शन राहत नाही दुपारी जेवणाचं पण. मस्त पोट पण भरतं आणि पौष्टिक असा नाश्ता रोज आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीने बघा मिक्स करायचं आणि हे लाडू ना गरम असतानाच वळायचे. कारण काय होतं थंड झाल्यानंतर हे लाडू व्यवस्थित वळत नाही. तर आता तुम्हाला वाटलं असेल बघा किती तेल टाकलं होतं मी, गूळ टाकलं होतं. मलाही असं वाटलं असं जास्त झालं. पण थोडंफार कमी जास्त झालं ना तरी काही घाबरायचं नाही. कारण ते बरोबर ॲब्सॉर्ब होऊन जातं. कारण गव्हाचं पीठ असतं ना याच्यामध्ये त्यामुळे. तर बघा आता आम्ही बसतो दोघीजणी. आता वाजलेत 2:30 आणि अर्धा तासात आमचे दोघींचे लाडू वळून होतील. तर कसे वाटले तुम्हाला आजची आमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा आता आमच्या रिंकू मॅडमने मस्त छान असा लाडू बांधला आहे बघा. आणि सोबत मी पण. आता आम्ही दोघं जणं मस्त लाडू बांधून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. आणि आमचे लाडू कसे झाले ते नक्की सांगा हां मला कमेंटमध्ये सर्वांनी. बघा किती वाजले आता वाजले रात्रीचे बरोबर 3 वाजून किती मिनटं, 12, 13, 14, 15 मिनटं. हां नाही 12, 13 मिनटं झाले 3 वाजून. आणि हे बघा पूर्ण रात्री अंधार सगळं काळोखे आणि 3 वाजता आम्ही एवढे लाडू बांधलेत. इकडे बघ मस्त रात्री लाडू बांधले. ही आमची रिंकू मॅडम बसली आहे. हिला काही काम नव्हतं हिच्यामुळे हे लाडू बांधले गेले. हिला आत्ताच बांधायचे होते कारण हिला ना अजिबात उद्या कामं करायची नव्हती. रविवारी हिला एकदम फ्री राहायचं होतं म्हणून हिला आताच लाडू बांधायचे होते. बघा एवढे लाडू केले आम्ही रात्री 3. हे बघा हे रात्रीचे वाजले आहेत 3 आणि बघा संपूर्ण सगळीकडे अंधार, सगळी लोक झोपले आणि आता आमची रिंकू मॅडम रात्री भांडी घासते. बस आता सकाळी घासून ठेव सगळं ते. चल आता बस झालं. आता झाकून ठेव सगळं. बघा रात्री 3, 3:30, 4 वाजेपर्यंत ही जागवते. ही आली की अशी कामं करायला लावते मला. स्वतः पण थकते आणि मला पण थकवते. बघा आता हिचा गुड नाईट. आता गुड नाईट. आता आम्ही झोपतो. आणि आमचे लाडू कसे झाले सांगा का नक्की. प्लीज कमेंट करून नक्की सांगा आमचे लाडू कसे झाले. आता बघा आमचा अवतार पण बघा त्याच्याकडे जाऊ नका. कंटिन्यू कामं. आणि मेन म्हणजे आमची कामवाली पण मस्त 3 दिवस सुट्टीवर आहे म्हणून हा सगळा पसारा बघा. आता नंतर आम्हाला हे सगळं आवरायचं आहे. बघा पूर्ण म्हणजे सगळं किचन एकदम भरलंय. हे कार्टून सुद्धा आमचं झोपलेलं नाही. हे पण जागा आहे मोबाईल बघते.